स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. सर्व महानगरात आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केले, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. ठाणे जिल्ह्याचा मी 3 वेळा पालकमंत्री होतो, त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली मुख्यमंत्री कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन ठाण्यात करण्यात आले. त्याचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल रात्री पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ठाण्यातील कचरा समस्येविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की सर्व महानगरात आणि मुंबईत कचऱ्याची समस्या आहे. फक्त आमच्या नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा आणि नियोजन आम्ही केलं आहे. ठाणे जिल्ह्याचा मी 3 वेळा पालकमंत्री होतो, त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे नाईक म्हणाले. अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआप अंधार नाहीसा होईल, असे ते म्हणाले. आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही, तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत, असे ते म्हणाले. जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, तर जनसामान्य नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षातील मंत्र्यांनी अशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेचे प्रश्न सुटतील, असेही ते म्हणाले. मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड वीज मीटर धारकांना आधी आपल्या खात्यावर आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत. रिचार्ज संपला तर वीज प्रवाह बंद करण्यात येणार आहे. या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध होऊ लागला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या प्रीपेड मीटरला विरोध दर्शवला आहे. ठाण्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुने मीटर काढून प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न करत आहे. खाजगी कामगारांकडून हे काम करून घेतले जात आहे. विशेष म्हणजे मीटर काढण्यासाठी जे कर्मचारी नेमले आहेत ते ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता ते मीटर काढत आहेत. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव व शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली. यावेळी यांनी सदर प्रीपेड मीटर बसवण्या अगोदर नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्राहकांना या प्रीपेड मीटरबाबत प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसेच जर या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना पूर्वसूचना न देता आणि गळ्यात महावितरण कंपनीच्या आय कार्ड न घालता मीटर काढलं आणि असा कर्मचारी जर कुठे सापडल्यास आम्ही त्याला चोप देऊ, असा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलाय. या प्रीपेड मीटर बसवण्याचं काम अदानी कंपनीला देण्यात आलं असून सदर मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. मीटरमधील आगाऊ रक्कम संपली की घरातील बत्ती गुल होऊन वीज ग्राहकांना अंधारात बसावे लागणार आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना हे सर्व अवघड होणार असून ही अन्यायकारक असल्याची भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर सर्वसामान्य वीज ग्राहकांनी व्यक्त केले. मात्र ही प्रीपेड मीटरची योजना जबरदस्तीचं ग्राहकांवर लादण्यात आली तर आम्ही त्याचा विरोध करू, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलाय. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून आज मोठे गृहसंकुल टावर येथे कारवाई करण्यात आली. ब्रह्मण फेज 3 लोढा क्राऊन दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली. पाणी बिल भरले नसल्याने दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी 8,67,000 रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे बाळकुम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातील इमारतीवरही कारवाई करण्यात आली. संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे 13,51,000 रुपयांचा बिलाच्या रकमेचा धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलीच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच मार्च अखेरपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वात वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि सावरकरनगर, माजिवडा, मानपडा या प्रभाग समिती क्षेत्रात आज वसुली मोहीम राबवली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचे नियंत्रण आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याचे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले. महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही, त्यातच शहरात कचराकुंडी झाल्याने काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केनी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार. यावेळी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की मागील 10 दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने 10 वर्षाच्या नियोजन करणारे प्रशासन 10 दिवसाचा कचरा उचलू शकत नाही. हे महानगरपालिकेचे तसेच सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे. गेली 25 वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकले नाही. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याची खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकुंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला. तसेच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता पैती, शिल्पा सोनवणे, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, महेंद्र म्हात्रे, इंदुराव गळवे, शिरीष घरत, निशिकांत कोळी, स्वप्नील कोळी, युवक काँग्रेसचे आशिष गिरी, विनीत तिवारी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठाणे महापालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षीही घसरल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक अहवालातून हे स्पष्ट झाले. ठाणे महापालिकेने वर्षभरात प्रत्येक महिन्याला केलेल्या चाचणीत 91% पाणी शुद्ध आढळलं आहे. गेल्या वर्षी पाणी विभागातून वितरित होणारे पाणी 93% शुद्ध होते. 95% इतका दर्जा असणे आवश्यक असताना तो 91% घसरला आहे. हा दर्जा आणखीन खालवला असून ठाणेकरांच्या हंड्यात येणारे पाणी अशुद्ध असल्याचा अहवाल खुद्द पालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. या अहवालात प्रथमदर्शनी सर्व काही अलबेल असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र त्याचप्रमाणे पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकाच चांगला नसल्याचे दिसून आले. दरवर्षीप्रमाणे पालिकेने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. 2023-24 मध्ये 12,828 पाणी नमुन्यांपैकी 11,635 नमुने म्हणजेच 91% पाणी शुद्ध असल्याचे आढळून आले. तर 1,193 नमुने अशुद्ध आढळले आहेत. पिण्याच्या पाण्याचे 95% नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. मात्र या निकषाची पूर्तता करण्यात ठाणे महापालिकेला अपयश आल्याने या मानकाचा उल्लेख अहवालात करणे प्रशासनाने टाळले असल्याचे दिसत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.